मला जे जे पाहतायत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम करतो. प्रियानो, सगळीकडं आज एक वार्ता तशी पसरलेली आहे म्हणा, किंवा सगळ्यांना तसं वाटायला लागलेलं आहे की येशूचं आगमन अतिशय जवळ आहे. येशूचं आगमन अतिशय जवळ आहे. आणि खरोखर प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की हा शेवटचा काळ आहे, अगदी शेवटचा काळ आहे. आणि काही म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही पाळक आहेत, पास्टर आहेत, त्यांनी तर सांगितलं की शेवटच्या काळातला शेवटचा काळ आता सुरू झालेला आहे. याचाच अर्थ प्रियानो लक्षात घ्या की येशूचं येणं अतिशय जवळ आहे, अगदी जवळ आहे. आणि मग येशूचं येणं जर जवळ असेल तर आपण येशूच्या समोर उभं राहण्याची आपली तयारी झालेली आहे का, याचा विचार आपण करणं महत्त्वाचं आहे. प्रियानो, आपली तयारी होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण पौलाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जीवन देवासमोर उभं राहणं एवढं सोपं नाही प्रियानो. आणि त्यासाठी आपली तयारी व्हायला पाहिजे प्रियानो. तयारी व्हायला पाहिजे म्हणजे काय, आपण पवित्र जीवन जगणं महत्त्वाचं आहे प्रिया, लक्षात घ्या प्रियानो. परमेश्वरानं आपल्याला काय सांगितलं, मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असं राहा. आणि प्रियानो, मला सांगू द्या तुम्हाला की आपण आजही जगाच्या गोष्टीमध्ये मोरलेले आहोत. जगावर प्रेम करणारे आपण बरेचसे आहोत. आणि जगावर प्रेम करणाऱ्यांवर कधीही देवाची प्रीती येत नाही प्रियानो, लक्षात घ्या. जगावर प्रीती करणाऱ्यांवर देवाची प्रीती नाही, हे ठामपणे आहे, लक्षात घ्या प्रियानो. आणि येशूचं तर अतिशय येणं जवळ झालेलं आहे प्रियानो. काही अशा गोष्टी आहेत की येशू येणार आहे हे अगदी ठामपणे सांगणारे आहेत, बऱ्याच जणांनी सांगितलं. अगदी तुम्हाला आयझॅक न्यूटन प्रियानो, लक्षात घ्या. आयझॅक न्यूटन हा शास्त्रज्ञ होता. आणि तुम्हाला माहीत आहे प्रियानो की तो अनेक त्यानं शोध लावलेले आहेत. तो संशोधकच होता अगदी. पण तुम्हाला ठाऊक नसेल प्रियानो, तो एक चांगला पवित्र शास्त्राचा वाचक होता, गाढा अभ्यासक होता बायबलचा. आणि एक दिवस असं झालं की काही त्याचे शिष्य जे होते ते आयझॅक न्यूटनकडे आले आणि म्हणाले, येशूचं आगमन कधी होणार आहे, काय तुम्हाला काय वाटतं, आम्हाला सांगा. तर येशूनं प्रियानो त्यावेळेस सांगितलं काय की ज्यावेळेस इस्रायलमध्ये सगळे यहुदी पुन्हा जमा व्हायला लागतील त्यावेळेस येशूचं येणं जवळ आहे असं समजा प्रियानो, लक्षात घ्या. आणि 1901 पासून सगळे यहुदी पुन्हा इस्रायलमध्ये जमा व्हायला लागले, सगळे एकत्र आले आणि 1948 मध्ये पुन्हा एक राष्ट्र निर्माण झालं प्रियानो, इस्रायल, लक्षात घ्या. अशा अनेकांनी भविष्यवाण्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत प्रियानो. आणखी एकानं सांगितलं की 3 महायुद्धानंतर येशूचं येणं होणार आहे. म्हणजे आता 2 महायुद्ध झालेले आहेत प्रियानो, 3रं महायुद्धाला सुरुवात झालेली आहे, ते संपायला येशू येणार आहे असं एकाने सांगितलं. एकाने सांगितलं की कॅशलेस व्यवहार ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस येशू येणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो. अनेक भविष्यवाण्या केल्या, बऱ्याच अजूनही लोक करतायत प्रियानो. पण प्रियानो, एक गोष्ट लक्षात घ्या की येशूनं पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये जे जे सांगितलं ते आज जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून मी ठामपणे म्हणतो प्रियानो की येशूचं येणं अतिशय जवळ आहे. अर्थात येशूलाही माहीत नाही आहे तो कधी येणार आहे, देवदूतांनाही माहीत नाही आहे, कारण येशूनं स्वतः तसं म्हटलेलं आहे प्रियानो. परमेश्वरालाच ठाऊक आहे येशू कधी येणार आहे ते. पण ज्या ज्या गोष्टी आज पवित्र शास्त्रानं मध्ये सांगितलेल्या आहेत प्रियानो, त्या सगळ्या गोष्टी आज जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आज असं गृहीत धरतो आहोत की येशूचं येणं अतिशय जवळ आहे. आणि त्यासाठी प्रियानो, मला तुम्हाला ठामपणे सांगू द्या की आपली सगळी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक तयारी
तुमची झाली पाहिजे. येशूच्या समोर उभं राहण्याची तयारी तुमची झाली पाहिजे प्रियानो. तर प्रियानो, त्याच्यासाठी लक्षात घ्या, आपण सगळ्या वाईट गोष्टी, आता त्यामध्ये अगदी खोटं बोलणं असेल, शिवीगाळी करणं असेल, हेवा, मत्सर, लोभ, रागराग करणं, चिडचिडपणा करणं, दुसऱ्यावर रुसून बसणं, दुसऱ्याला किंमत न देणं, दुसऱ्याला महत्त्व न देणं, स्वतःला श्रेष्ठ समजणं, अशा अनेक गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेस एक आपली समजूत अशी झालेली आहे प्रियानो, काय की खून, बलात्कार, व्यभिचार म्हणजे हीच पाप आहेत. पण ही मोठी पापं झाली. पण पापं ही अशी आहेत की खोटं बोलणं हे देखील पाप आहे, रागराग करणं, चिडचिडपणा करणं हे देखील पाप आहे, दुसऱ्यावर रागावणं हे पाप आहे, हेवा, लोभ, मत्सर करणं पाप आहे, वैर, कलह करणं हे पाप आहे, दारूबाजी करणं हे पाप आहे, रंगेलपणा करणं हे पाप आहे. अनेक गोष्टी प्रियानो आहेत त्याच्यामध्ये. वैशिष्ट्य हे आहे प्रियानो की या गोष्टी आपल्या हृदयामध्ये ठेवून आपण चालतो. लक्षात घ्या. म्हणजे मी बऱ्याच वेळेस मी खोटं बोलतो, पण तरी मी बायबल वाचतो, चर्चला जातो, दशमांश देतो, आणि माझी एक समजूत झालेली आहे की आता झालं, मी काय, माझं तारण झालेलं आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी आता करतोय. हे हृदयामध्ये आपण सगळ्या ह्या वाईट गोष्टी घेऊन प्रियानो आज आपण चाललो आहोत प्रियानो, लक्षात घ्या, आपण चाललो आहोत. पण हे आपल्या लक्षात येत नाही की ह्या गोष्टीमुळं आपण देवापासून लांब आहोत, परमेश्वरापासून लांब आहोत. मी जर खोटं सतत बोलत असेल आणि मी जर बायबल वाचन करत असेल, चर्चला जात असेल, त्याचा काही उपयोग नाही आहे. लक्षात घ्या. मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की दिवसभर तुम्ही बायबल वाचन केलंय आणि कोणाला तरी संध्याकाळी कोणाला तरी शिवीगाळी केली तर तुमचं सगळं बोलणं सगळं फुकटच गेलं. तुमचं सगळं बोलणं फुकट गेलं प्रियानो, लक्षात घ्या. आज हीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे प्रियानो. आज बरेचसे लोक माझ्या समोर येतात आणि म्हणतात, पास्टर साहेब, काय मी प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो, पण आमचं देव काय ऐकत नाही. प्रियानो, आपल्या हृदयामध्ये ह्या सगळ्या जर गोष्टी ठेवून आपण जर वाटचाल करत असो तर आपण देवाला फसवतो आहोत. हे लक्षात घ्या, देवाला आपण फसवतो आहोत प्रियानो. म्हणून आपण ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. रागराग करून सुद्धा आपण चालत नाही प्रियानो. कुटुंबामध्ये रागराग करून काय काय गोष्टी घडतात प्रियानो, लक्षात घ्या. बघा, भांडी चेपतात, टीव्ही फोडतोय, मोबाईल फोडतोय, बायकोचे गाल सुचतात किंवा नवऱ्याचे गाल सुचतात, काय काय कितीतरी गोष्टी घडतात. घटस्फोट घडतायत, नवरा बायको वेगळे राहत आहेत. अनेक गोष्टी ह्या रागामुळे सुद्धा घडतायत प्रियानो. काही दिवसापूर्वी पेपरमध्ये प्रियानो वाचलं मी की नवऱ्यानं भात मला बायकोनं वाढली नाही, मला बायकोला मारला. एका नवऱ्यानंतर मटण मला काय जास्त वाढलं नाहीस म्हणून मारलं, आणि ते एवढं मारलं की त्यात ती बिचारी मेली. म्हणजे इतका राग जो आहे तो प्रियानो देवापासून लांब नेण्यासाठी आपल्याला ते कारण आहे. लक्षात घ्या प्रियानो, आपण देवापासून लांब नेण्यासाठी ते कारण आहेत सगळे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. बरंच आया नवऱ्याचा राग मुलावर काढतात प्रियानो. घडतंय असं कुटुंबामध्ये, अगदी सर्रास घडतंय. किंवा बायकोचा राग नवरा कोणीकडे तरी दुसऱ्यावर काढत राहतो.
मुलांना मारू नये असं म्हणतात, पण बायबल आपल्याला तेही सांगतं की त्याच्या हितासाठी तुम्ही मारा, मुलाच्या हितासाठी मारा, पण विनाकारण तुम्ही रागवत बसू नका, कारण ते देवाला आवडणार नाही आहे. प्रियानो, लोभ तर आता सगळ्यात जास्त लोकांना लोभ आहे, एक तर पैशाचा, नाहीतर वासनेचा. पण ह्या संदर्भात आपल्याला बाबा कितीतरी चांगली वचनं सांगतं प्रियानो, त्याचा आपण कधीच विचार करत नाही. त्याचा आपण कधीच विचार करत नाही. धन हे सर्व आपल्याला कामाचं नाही आहे प्रियानो, लक्षात घ्या. येशूने स्वतः सांगितलं की धन पृथ्वीवर तुम्ही साठवू नका, कारण चोर येऊन घेऊन जाईल. त्याच्याऐवजी स्वर्गात तुम्ही धन तुमचं साठवा. पण त्याचा आपण कधी विचार करतो प्रियानो? कधीच विचार करत नाही. प्रियानो, आज नुसतं सेल्फिश माणसं म्हणतात ना, तसं व्हायला लागलेलं आहे. स्वार्थी लोक जास्त व्हायला लागले. आपलंच खरं, मी करतो ते योग्य. प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वरापासून लांब नेणारे आहेत, याचा विचार आपण कधी करत नाही प्रियानो. बघा, तुम्ही आज पापामध्ये आहात गृहीत धरा, आणि उद्या सकाळी जर येशू आला तर काय होईल? कधी विचार केलाय तुम्ही? तुम्ही पृथ्वीवरच राहणार आहात प्रियानो. येशू येऊन गेला की जे काही त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, येशूची वाट बघतायत, येशू येईल कधी आणि आपल्याला घेऊन जाईल म्हणून. त्यावेळेस तो येशू त्यांना घेऊन जाईल, आणि तुम्ही हे जे आहात या चुकीच्या गोष्टी करणारे, तुम्ही इथंच राहाल प्रियानो, इथंच राहाल. आणि इथं राहणं म्हणजे ख्रिस्त विरोधकाच्या हातात पडणं आहे प्रियानो, लक्षात घ्या. ख्रिस्त विरोधकाच्या हातात पडणं आहे. म्हणजे या सगळ्या वाईट गोष्टीपासून आता आपण अलिप्त राहायला पाहिजे. खोटं बोलू नये, शिवीगाळी करू नये, रागराग करू नये, चिडचिडपणा करू नये, किंवा राग, लोभ, मत्सर, हेवा, वैर, कलह, या सगळ्यापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. आता अलीकडं तर प्रियानो, लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक भांडत आहेत. साध्या साध्या गोष्टीसाठी आज 100-200 रुपयासाठी मित्राचा फोन करणारे लोक आहेत. जे आज या समाजामध्ये इतक्या विचित्र गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, पण त्याचा विचार आज कोणीही करत नाही प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून आपण प्रियानो, आपल्याला जर येशूसोबत जायचं आहे तर आपण नीतिमान असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण नीतिमान असणं महत्त्वाचं आहे प्रियानो. आणि जेवढं तुम्ही नीतिमान राहाल तेवढं देवाचं सहाय्य तुम्हाला निश्चित लाभणार आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेस इथे येईल त्यावेळेस तुम्हाला येशू घेऊन जाणार आहे. हे 100% आहे प्रियानो, 100% आहे, लक्षात घ्या. आपल्या भोवतीची माणसं सगळी चांगलीच असतील असं नाही. म्हणून आपल्याला जे चांगलं वळण लावणारे आहेत, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगणारे आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणं महत्त्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. नाहीतर मग काहीच उपयोग नाही आहे. आपण येशूची तर आता वाट पाहतोच आहोत, पण येशू आपल्याला घेऊन जाण्यासाठी तयार असला पाहिजे, आपण तयार झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पण ते कधी आपण विचार करणार प्रियानो? कधी विचार करणार आपण जगाच्या प्रीतीमध्ये अडकून पडलेलो आहोत. बायबल वाचण्यापेक्षा आज 3 तास सिनेमागृहामध्ये लोकांना बसणं आवडतं, लक्षात घ्या. पण अर्धा तास बायबल वाचन होत नाही आपल्याकडून, पण 3-3 तास TV समोर बसून आपण सिनेमे बघत बसतो.
प्रियानो, विचार करा, अजूनही आपली वेळ गेलेली नाही. लक्षात घ्या, अजूनही आपल्याकडे वेळ आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून अलिप्त राहायला पाहिजे. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रियानो. लक्षात घ्या, लक्षात घ्या प्रियानो, जर येशूनं तुम्हाला नेलं नाही आणि तुम्ही या पृथ्वीवर राहिलात तर तुम्ही पूर्णतः ख्रिस्त विरोधकाच्या हातात पडणार आहात प्रियानो. ख्रिस्त विरोधकाच्या हातात पडणार आहात. आणि मग तुम्हाला तो ख्रिस्त विरोधक साधं येशू म्हणू देणार नाही. तुमच्या तोंडातनं येशू हा शब्द बाहेर काढू देणार नाही तुम्हाला प्रियानो. आणि मग तुमचे काय हाल करेल सांगणं अवघड आहे प्रियानो. लक्षात घ्या, कारण तो क्रूर आहे. ख्रिस्त विरोधक हा क्रूर आहे प्रियानो. आणि मग तो त्याच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी चालवणार आहे. लक्षात घ्या, सगळे त्याच्या इच्छेनुसार त्या चालवणार आहे. आणि जे जे चांगले वागतात त्यांना वाईट मार्गाला तो लावणार आहे. आणि शेवटी प्रियानो हे कुठं सगळ्या नाशाकडे आहे. सगळं नाशाकडे लक्षात घ्या. म्हणून प्रियानो, अजूनही आपल्यामध्ये वेळ आहे. लक्षात घ्या, आपण अजूनही चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो. इतरांना सहाय्य करणं, मदत करणं, इतरांचे अश्रू पुसणं, इतरांना भुकेलेल्यांना जेवू घालणं प्रियानो, इतरांना मदत करणं, अडचणीला सहाय्य करणं, ह्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत प्रियानो. पण ह्या आपण फारसा करत नाहीत प्रियानो. आपण दुसऱ्याची लुबाडणूक करतो फक्त, पण दुसऱ्यांना मदत करणं आपल्या हातून घडत नाही प्रियानो. पण काही करणारे देखील आहेत प्रियानो. लक्षात घ्या, आज काही करणारे आहेत. भुकेलेल्यांना जीव घालणारे आज लोक आहेत प्रियानो. लक्षात घ्या, याच्यासाठी आपण चांगल्या गोष्टी अशा जर करत राहिलो तर देवाचं सहाय्य आपल्याला लाभेल. आणि आपण जितकंच चांगलं वागू तितकंच देव आपल्याला निश्चित सहाय्य करणार आहे प्रियानो. लक्षात घ्या, तो निश्चित सहाय्य करणार आहे. म्हणून चांगलं काम करा, चांगले कार्य करा आणि देवाला प्राप्त करून घ्या प्रियानो. देवाला प्राप्त करून घ्या प्रियानो. आपण एक गीत नेहमी म्हणत राहतो, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप. प्रियानो, आपलं हे हृदय जर देवाचं मंदिर असेल तर ते किती पवित्र आपण ठेवलं पाहिजे याचा विचार करा प्रियानो. आपण सगळे विचार करूया प्रियानो. जर आपण जर हे आपलं हृदय हे देवाचं मंदिर आहे तर ते देवाचं मंदिर आपण पवित्र ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कसल्याच गोष्टी येता उपयोगाच्या नाही आहेत. लक्षात घ्या. मग त्याच्यात खोटं बोलणं असू नये, रागराग करणं असू नये, लोभ करणं असू नये, हेवा करणं असू नये, मत्सर करणं असू नये, कोणाला दोष देणं असू नये, कोणाची निंदा करणं असू नये, कोणाला फसवणूक करणं असू नये, कोणाची लुबाडणूक करणं असू नये. ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहायला पाहिजे प्रियानो. सगळ्या गोष्टी अलिप्त राहायला पाहिजे. म्हणजे आपलं हृदय जे आहे ते पवित्र असणार आहे प्रियानो. आणि जे तिथं जर ते पवित्र आपण ठेवलं तर निश्चितच परमेश्वराचा वास आपल्यामध्ये राहणार आहे प्रियानो. लक्षात घ्या, परमेश्वराचा वास आपल्यामध्ये राहणार आहे. आणि परमेश्वर जर आपल्यासोबत असेल प्रियानो तर आपल्याला कशाची कमतरता नाही, कसल्याही गोष्टीची कमतरता नाही. आणि आपण ठामपणे सांगू शकतो, येशू तू केव्हा पण ये, मी तुझ्याबरोबर यायला तयारच आहे. हे आपण म्हणू शकतो प्रियानो. लक्षात घ्या, हे आपण ठामपणे म्हणू शकतो. आणि तेवढ्यासाठी प्रियानो आपलं मन येशूला द्या, आपलं अंतःकरण पूर्ण येशूला द्या
बघा, इतके अद्भुत कृत्य तुम्हाला पाहायला मिळतील, इतके अनेक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील प्रियानो, अनेक चमत्कार. प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे एक घटना अशी, फक्त जाता जाता आम्ही गच्चीवर एकदा असेच माझी पुतणी, मी, बायको तिघेजण होतो आणि 5 पक्षी परमेश्वराचेच होते. 5 पक्षी, ते 5 पक्षी चालू होते आणि दोन्हीकडे 2 असे लाईटचे फोकस आणि ते असे दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेले होते आणि तो हा देखावा मला आम्ही पाहिला प्रियानो. इतका छान सगळं दिसत होतं ते प्रियानो. ते पक्षी असंही कुठेही आम्हाला पाहायला मिळत नाहीत, असे ते वेगळ्या पद्धतीचे पक्षी होते प्रियानो. प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून प्रियानो, आपण देवाला प्राप्त करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. येशूला स्थान द्या आपल्या हृदयामध्ये आणि बघा प्रियानो, काय काय चमत्कार घडू शकतात. का येशूनं आपल्याला ठामपणे सांगितलेलं आहे, जे जे मी केलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही अधिक करा. प्रियानो, बघा मग आता येशूनं काय काय केलं आहे तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, बायबलमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकणार आहात. म्हणून प्रियानो, येशूला हृदयामध्ये घ्या, असं मला तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे प्रियानो. येशूला हृदयामध्ये घ्या आणि पहा, तुमच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील प्रियानो. सगळ्या अडचणी दूर होतील, सगळ्या समस्या नाहीश होतील, संकट नाहीश होतील आणि चांगली गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश येईल प्रियानो, प्रकाश येईल प्रियानो. आनंद तुमच्यामध्ये येईल, शांती तुमच्यामध्ये येऊ शकेल प्रियानो. लक्षात घ्या प्रियानो. प्रियानो, म्हणून मला सांगू द्या तुम्हाला ठामपणे की येशूचं खरोखर येणं जवळ आहे, अगदी जवळ आहे. त्यासाठी प्रियानो, आपली तयारी होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या तयारी व्हायची असेल, नीतिमान आपण जर ठरायचं असेल प्रियानो, तर आपल्या सगळ्या वाईट गोष्टीपासून आपण अलिप्त राहायला पाहिजे, पापापासून अलिप्त राहायला पाहिजे आणि फक्त परमेश्वराचा विचार केला पाहिजे. येशूचा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे प्रियानो. प्रियानो, मला एक तुम्हाला सांगू द्या प्रियानो की माझे नंबर्स वगैरे सोफे या चॅनलकडे आहेत प्रियानो. तर मग कोणाला प्रार्थनेची गरज असेल, कोणाच्या घरामध्ये अशा समस्या निर्माण असतील, तर आम्हाला प्रार्थनेसाठी तुम्ही बोलवू शकता प्रियानो. कुठेही असाल तरी आम्ही यायला तयार आहोत, कारण आम्ही देवाचे सेवक आहोत आणि यासाठी आम्ही आता आज या सेवेसाठीच आहोत. तेव्हा आम्हाला केव्हाही फोन करा आणि आम्हाला सेवेची संधी द्या, असं आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो प्रियानो. प्रियानो, 1 मिनिटाची मी प्रार्थना तुमच्यासाठी करतोय प्रियानो. प्रियानो, सगळेजण डोळे झाका आणि सगळेजण हालेलुया म्हणत राहा प्रियानो. 1 मिनिटाची प्रार्थना आपण करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो दे पित्या. मला आज या रोफे चॅनलच्या माध्यमातून जे जे पाहतायत त्यांना प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे पित्या, प्रत्येकाला स्पर्श कर दे पित्या. आणि दे पित्या, आज जे काही त्याने ऐकलेलं आहे त्यांच्या हृदयामध्ये कोरलं जाऊ दे आणि प्रत्येकजण हृदय प्रभू तुला देऊ देत, असं मी तुझ्या क्षणा विनंती करतो दे पित्या. प्रत्येकजण नीतिमान ठरू दे, प्रत्येकजण ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून अलिप्त राहू दे, असं मी तुझ्या क्षणा विनंती करतो दे पित्या. प्रत्येकाला तुझं सहाय्य लाभ दे पित्या, सगळ्यांना सहाय्य लाभ दे पित्या. आणि सगळेजण दे पित्या तुझ्याच मार्गात येऊ देत, तुझ्याच वचनात येऊ देत, तुझ्याच आज्ञेत येऊ देत आणि तुझा आनंद शांती प्राप्त करून घेऊ देत, असं मी तुझ्या क्षणा विनंती करतो दे पित्या. देवत्या, सगळ्यांना तू आनंद शांतीनं भर, असा मी तुझ्या क्षणा विनंती करतो देवत्या. सगळ्यांना प्रकाशानं भर, असा मी तुझ्या क्षणा विनंती करतो देवत्या. देवत्या, त्यांच्या सगळ्या अडचणी, सगळ्या समस्या नाहीशा कर आणि त्यांच्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहील यासाठी सहाय्य कर, असं मी तुझ्या क्षणा विनंती करतो देवत्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सामळ, सन्मान सर तुला देतो देवत्या. प्रभू येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणतोय, आमेन. प्रेज द लॉर्ड.